जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा जय गोपी यमुना तेरा वनचारी यमुना तेरा वनचारी पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि
श्री हरिनाम संकीर्तन यात्री की। हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमामि विष्णुपादाय कृष्ण कृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधा कान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरे वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं आजच्या या एकादशीच्या
आषाढी एकादशीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जे जे भक्त दिंडीमध्ये होते त्यांचं पण धन्यवाद व्यक्त करतो, शुभकामना देतो. कारण जर आपण पंढरीला जाऊ शकत नाही तर पंढरीच्या राजाला आमच्याकडे ओढून घेण्याचा आपण सेवा करू शकतो. म्हणून इथे आजच्या या कार्यक्रमामध्ये, आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक लक्षात घेऊया, पांडुरंगाची सेवा जर आपल्याला करायची आहे तर पांडुरंगाची सेवा ही त्यांच्या भक्तामार्फत आपल्याला मिळते. केवळ भक्त नाही तर भक्तांच्या भक्तांची जर आपण सेवा केली तर पांडुरंग लगेच भेटतो. म्हणून खूप महत्वाचे आहे की आषाढी एकादशी भक्तजन येतील. आजचा हा जो अभंग आपण तुकाराम महाराजांचा घेणार आहोत, या तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये वारकरी कोण आहे आणि कोणी वारीला जायचंय आणि कोणी भगवंताचं दर्शन घ्यायचंय याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर आज हा अभंग मी म्हणणार आहे, त्याच्या मागोमाग तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. होऊन भिकारी पंढरीचा वारकरी, होऊन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम, हीच माझी उपासना, लागेन संताच्या चरणा, हीच माझी उपासना, लागेन संताच्या चरणा. तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा, तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा. होऊन भिकारी पंढरीचा वारकरी. आपल्याला जर पंढरीची वारी करायची आहे, पंढरीला जायचंय आणि वारकरी स्वतःला म्हणून घ्यायचंय, तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला भिकारी व्हावं लागणार. भिकारी म्हणजे कसला भिकारी? जो भिकारी ज्याच्याकडे काही नाही, वारीला जाताना कुठलंच टेन्शन नाही. म्हणून एक कविता आहे, आवाज चालली पंढरपुरा. कधी ऐकले? कोणी ऐकले? आवाज चालली पंढरपुरा. आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. ही आवा म्हणजे आम्ही सगळे आहोत. एक आवा होती, आवा नावाची बाई. नुकतंच मुलाचं लग्न झालेलं आणि नवीन नवरी घरात आलेली. आता नवीन नवरी घरात आल्यानंतर सासूबाईचं काम काय? जे काय आहे ते नवीन नवरीच्या स्वाधीन करायचं. आणि नवीन नवरी जेव्हा त्या गोष्टींमध्ये वावरायला लागते, बघायला लागते, सगळ्या नवीन गोष्टी आहेत,
नवीन गोष्टी शिकावी लागतात. त्याच्याही पुढे जाऊन ना असं म्हटलं जातं की जी नवीन नवरी असते तिला जशी आहे तशी स्वीकारणं, अपेक्षा न ठेवणं की तिनं ह्या घरासाठी बदलणं, हे खूप महत्वाचं आहे. आपण बदलू शकत नाही आणि नवीन नवरीला आपण अपेक्षा ठेवतो की त्या नवीन नवरीनं पूर्ण घरबार सगळं सोडलेलं आहे आणि तिनं बदल व्हावा. जशी ती आहे तशी तिचा स्वीकार करणं. ही आभा जात होती, तिला लक्षात आलं. कुठे जात होती? पंढरीला जात होती. तिला लक्षात आलं की तिच्या शेण आहे ना, शेण ते असं थापून ठेवलेलं. मग त्या गोऱ्या होत्या. गोऱ्या म्हणजे गोऱ्या नाही, गोऱ्या म्हणजे त्या शेणी होतात. गेलेली परत आली, म्हणाली ए सुनबाई, ए ज्या गोऱ्या लावल्यात ना गोऱ्या, ते काढून ठेवा, नाहीतर असंच पावसात भिजणार आणि ते असंच पडून राहणार. बरं सासूबाई, तुम्ही काय म्हणता ते आम्ही करू. आता या तुम्ही. गेली, परत आली, म्हणाल्या ते शिरवळ्या असतात ना, शिरवळ्या, ते आतमध्ये असं ठेवू नको, बाहेर उन्हात सुकव, मी आल्यानंतर खायला भेटायला पाहिजे. बरं, तुम्ही काय म्हणता ते आम्ही करू, या तुम्ही. तेवढं परत आली, माझ्या म्हशीची काळजी घे, नाहीतर म्हस अशीच जाणार. हे असं सांगता 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 ही आता वाट बघते ही कधी जाणार, आणि ती वाट बघते की मी पंढरीला कधी पोहोचणार. आपलं जर लक्ष घरात असेल, पांडुरंगाच्या चरणाकडे नसेल, तर ती काय म्हणते, पंढरीला न जाता परत घरी येते आणि काय म्हणते, इथेच माझी पंढरी, इथेच माझं पंढरपूर. कुठे? स्वतःच्या घरी. का? आपली जेव्हा आसक्ती असेल तर आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही. कारण आपण सशरीर मन घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण आपलं सगळं जे आहे ते घराकडे जर पडलेलं असेल, काय होणार? माझ्या मुलांचं काय होणार? माझ्या दागिन्यांचं काय होणार? चोर तर घेऊन जाणार नाही ना? माझ्या झाडांना कोण पाणी देणार? माझ्या जनावरांना कोण खाऊ घालणार? ही चेतना घेऊन जर आपण पंढरपूरला गेलो तर कुठे पांडुरंग आहे? पांडुरंगाचं दर्शन आपण घेऊच शकत नाही. कारण का? मन आपलं कुठे रमलेलं आहे? घरामध्ये. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, जर आपल्याला वारकरी व्हायचंय तर आपण भिकारी व्हावं लागणार. आणि भिकारीकडे काही नसतं, आणि ह्या भिकारीला काय पाहिजे? पांडुरंगाचं दर्शन पाहिजे. आणि पांडुरंगाचं दर्शन जर पाहिजे असेल तर आपला नित्य नियम जो आहे, जो आपला धर्म आहे, तो धर्म आपण पाळला पाहिजे. आणि ते धर्म काय आहे? पांडुरंगाचं दर्शन घेत असताना वारकऱ्याच्या मुखामध्ये जी शिदोरी आहे ते म्हणजे पांडुरंगाचं, विठ्ठलाचं नाव. पांडुरंगाचं नाव घेत घेत जर आपण, आपल्याला मृत्यू जरी आला तर पांडुरंग साक्षात येऊन आपल्याला घेऊन जाणार. पण पांडुरंगाकडे जात असताना माझ्या कामावर काय होणार? माझ्या घराकडे काय होणार? माझं काय 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 असं माझं 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 करत गेला तर पांडुरंग येणार आणि म्हणणार तुम्ही परत जा, तुमच्या घराकडे तुम्ही परत जा, तुम्ही माझ्या दर्शनाला येताय पण मनामध्ये आसक्ती. ही आसक्ती बरी नव्हे. आपल्याकडे गोष्टी आहेत, त्या बऱ्या आहेत, आणि त्या गोष्टी आपण पांडुरंगाच्या सेवेला लावतो, तोवर ही गोष्ट बरी आहे. पण त्या गोष्टीमध्ये जर आपण रमत राहिलो आणि पांडुरंगापासून दूर गेलो, मग कितीही गोष्टी आपल्याकडे असल्या तर त्या गोष्टीचा काही फायदा नाही. जी गोष्ट आपल्याला पांडुरंगापासून दूर घेऊन जाते ती गोष्ट आपल्याकडे काही फायदेशीर नाहीये. मग आपलं ते नाव असू द्या,
आपली ती प्रतिष्ठा असू द्या, आपला बंगला असू द्या, आपली गाडी असू द्या, आपले बायका असू द्या, आपली मुलं असू द्या, आपली प्रॉपर्टी असू द्या, जर या प्रॉपर्टीमध्ये, या बायकांमध्ये, या मुलांमध्ये आपण रमलो, पांडुरंगाचं दर्शन तुम्ही करू शकत नाही. भिकारी होऊन पांडुरंगाचं मुखामध्ये दर्शन आणि पांडुरंगाचं मुखामध्ये नाव घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. हीच माझी उपासना लागेल संतांच्या चरणात. केवळ पांडुरंगाचं नाव घेऊन होणार नाही. पांडुरंगाचे जे भक्त आहेत, जे वारकरी आहेत, त्या वारकऱ्यांची सुद्धा सेवा करणं तेवढंच महत्वाचं आहे. इथे कोण गेलंय का पांडुरंगाच्या वारीला चालेल? कोण गेलंय? आपण विद्याप्रसारक स्कूल ते मोर जाईपर्यंत काय झालं? किती हळूहळू है ना, हळूहळू जात होतं. आम्ही म्हटलं वन वे ओनली, नॉट टू वे. आपण फ्लॅट करतो की नाही, जायचं आणि परत यायचं नाही. आपण तिथेच जायचं, मोरजाईचं दर्शन घ्यायचं, तिथे ग्रुप फोटो काढला, परत घरी यायचं. एवढी शक्ती नाही आहे. म्हणजे विचार करा, जी भक्तगण पांडुरंगाच्या दर्शनाला त्यांची भेट घेण्यासाठी गोव्याहून जातात, महाराष्ट्रातून जातात, काय ओढ असेल त्यांची, किती इच्छा असेल पांडुरंगाला भेटण्याची, है ना. म्हणून संतांच्या त्यांच्या सेवेने आपल्याला पांडुरंग भेटणार. म्हणून जर वारकरी जर आपल्याला वाटत भेटतोय, त्यांचं जरा पाय चेपून देणं, त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था करणं, काय पाहिजे काय नको हे जर आपण त्यांना थोडक्यात, आपल्याकडे जे काही चांगलं आहे जर ते आपण दुसऱ्यांना चांगल्या पद्धतीने देतोय ना, तर पांडुरंग खुश होतात. आपल्या जीवनामध्ये एकच उद्देश आहे, पांडुरंग कसा खुश होणार, विठ्ठल कसा खुश होणार. विठ्ठलाला खुश करण्यामागे एकच सूत्र आहे, पांडुरंगाच्या भक्तांची सेवा करणं, त्याच्याही पुढे भक्तांची सेवा करणं. जर आपण भक्तांची सेवा करतो, पांडुरंग तत्क्षणी सेवा उपस्थित होतात. पहिलं काय सांगितलं, वारकरी एक भिकारी व्हायला पाहिजे. भिकारी म्हणजे भीक जेव्हा मागत असतो तो, तर हरिनामाची भगवंताच्या भक्तांकडे भीक मागली पाहिजे. माझ्या हृदयामध्ये ना असं पाषाण हृदय झालेलं आहे आणि मला विठ्ठलाची गोडी नाहीये, ती मला प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून आपण भिकारी व्हायला पाहिजे. त्याही पुढे जाऊन आपण म्हटलं काय, संतांची सेवा करायला पाहिजे. त्याच्या पुढे काय म्हणतात, तुका म्हणे ही देवा हीच माझी भोळी सेवा. तुकाराम महाराज काय म्हणतात की हीच माझी भोळी सेवा आहे. संतांच्या म्हणजे हीच दिवाळी दसरा असं म्हणतो की नाही आपण. संत काय म्हणतो आपण, कुठला तो शब्द आहे, संत येती घरा, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. दिवाळीसाठी किंवा दसऱ्यासाठी आपल्याला थांबायचं नाही. साधू आणि संत जर आपल्या घरात येत आहेत तर तो दसरा आणि दिवाळी आहे. आपण ते जो आपला उत्सव आहे तो आपण साजरा केला पाहिजे. म्हणून तिथे रूप गोस्वामी म्हणतात काय की आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये ना असा मथुरावास, धामवास असायला पाहिजे. म्हणजे जे पंढरपुराला जाऊ शकत नाही त्याने काय करायला पाहिजे. आजच्या दिवशी लाखो भक्त पंढरपुराला आहेत. आम्ही इथे बसून पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकतो. कसं, आपलं जर मन पांडुरंगाच्या चरणी जर लागलेलं आहे तर आपण भगवंताचं इथे बसल्या बसल्या दर्शन घेऊ शकतो. म्हणून आजच्या या आषाढी एकादशीला भगवंत जे आहेत ते झोपी जातात. म्हणून आजची एकादशी कुठली, देवशयनी एकादशी. आणि भगवंत जेव्हा जागे होतात म्हणजे 4 महिने भगवंत झोपतात. आपल्या जीवनामध्ये ना आपण जर भगवंतांना पाहिलं, भगवंत सगळ्यात पुढे आहे.
भगवंत म्हणतात काय, मी आळशामध्ये सुद्धा आळशी होऊन श्रेष्ठ आहे. 4 महिने झोपी जातात, 4 महिने झोपी जातात आणि मग उत्थान एकादशीला उठतात. मग एवढ्या वेळेला ही जी पृथ्वी आहे, ब्रह्मांड जे आहे ते कसं काय चालतं? भगवंत सगळी व्यवस्था करतात. झोपी गेलेले असताना सुद्धा ते सगळे आपली व्यवस्था आपल्या भक्तांच्या मार्फत करून टाकतात. या चातुर्मासामध्ये मला वाटतं 11 जुलै पासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासामध्ये काही काही गोष्टी त्याग करायच्या म्हणतात. कुठल्या गोष्टी? जी आपल्याला खाण्यामध्ये प्रिय असते. जसं पहिल्या चातुर्मासामध्ये पालक भाजी वर्ज्य आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये दही वर्ज्य आहे, तिसऱ्या महिन्यामध्ये दूध वर्ज्य आहे आणि चौथ्या महिन्यामध्ये उडीद डाळ वर्ज्य आहे. ही बेसिक्स आहे. पण जर आपण चॉकलेट सोडू शकतो, आपल्याला जास्तीत जास्त आवडीची गोष्ट ती आपण सोडायची, खायची. समजा कोणी दिली, त्या महिन्यामध्ये दिली तर काय करणार? मोठा प्रश्न असतो की समजा कोणी दिली, हातामध्ये आहे आणि मी प्रण केलं मी खाणार नाही म्हणून, त्याला बघून बघून दिवस काढणार, करणार काय? सांगा ना काय करणार? ते घेऊन असं रसगुल्ला किंवा एक गुलाबजामुन तुम्ही सोडलं, चला सोडलं गुलाबजामुन आणि आजच गुलाबजामुन द्या, एकादशी आहे पण नेक्स्ट संडेला कधी ना कधी गुलाबजामुन असणार. तर प्रत्येकाच्या ताटामध्ये आपण गुलाबजामुन बघतो, स्वतःच्या ताटामध्येही बघतो. आपण जो प्रण केलेला आहे, निर्धार केलेला आहे, तो आपण असाच सोडून द्यायचा आणि पांडुरंगा तुका सगळं खबर जाईना हो गुलाबजामुन, माझं जीव की प्राण ना, फाल्याच्या पांडुरंगा फाल्याच्या. जर आपल्याला पांडुरंग जर पाहिजे ना, तर एक गुलाबजामुन काय 4 महिन्यानंतर 100 गुलाबजामुन खा ना, काय प्रॉब्लेम आहे? खाऊ शकतो की नाही? ती खरी आपली परीक्षा आहे. समोर आहे पण आपण प्रण केलेलं आहे मी खाणार नाही. त्याच्यात खरी मजा आहे आणि भगवंताला ती आवडते. आपण काय म्हटलं की भगवंताला काय आवडते? आपण केलेला निर्धार आणि त्याच्या मागे आपली जी स्ट्रगल आहे ना, ते भगवंताला आवडते. यू शुड नॉट गिव्ह अप. नाही बाबा, नाही होत बाबा, मी खाल्लं, उद्यापासून भगवंता. तर ह्या 4 महिन्यामध्ये भगवंत झोपी गेलेले असतात आणि या 4 महिन्यामध्ये भक्त जास्तीत जास्त तपस्या करतात. काही लोक आम्ही कार्तिक मध्ये बघतो पेजेवर जगतात. 3 टाइम म्हणजे सकाळ दुपार रात्री, रात्रीला फक्त ते पेज जेवतात, नाही तर 1 टाइम जेवण असते. आपण पहिलं सुरुवातीला ना 3 टाइम जेवायला पाहिजे. कळलं? आपल्याला एवढी सवय नाहीये. म्हणून आपण काय खायला पाहिजे, काय आपल्याला पचतं, काय आपल्याला पचत नाही, हे पहिलं शरीराला विचारा काय पचतं. म्हणून एखादी गोष्ट जर आपण करायला सुरुवात केली, थोड्या छोट्या गोष्टीतून आपण सुरुवात करायला पाहिजे. बाबा ही गोष्ट मला आवडत नाही, तर 4 महिन्यापर्यंत समोर जरी आली ती वस्तू, ती खायची वस्तू, पाहिलं सुद्धा तरी मी ती खाणार नाही. बस एवढं सुद्धा खूप झालं. भगवंतासाठी ना मोठी तपस्या करायला पाहिजे. एकादशीला काही खायचं नाही. ज्याला झेपतं त्यांनी करायचं, ज्याला झेपत नाही तो मग हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी असतो. म्हणून आपल्याला जे काय झेपतं ना ते करायला पाहिजे. इथे वारकरी म्हणजे काय? वारकरी इथे म्हटलं जातं, जन्म मरणाची चुकवी जो फेरी तोच खरा वारकरी. जन्म आणि मरण हे चक्र, या चक्रातून ज्याला मुक्त व्हायचंय तो खरा वारकरी. आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या फॅमिली, आपली मुलं बाळ ह्याच्यामध्ये जर आपण गुंतून राहिलो तर आपण
पंढरीच्या वारीला नाही पोचू शकत. जसं आपण आवाज तुम्हाला सांगितलं, फॅमिली असणं चुकीचं आहे का? नाही. मुलं बाळ असणं चुकीचं आहे का? नाही. आसक्ती ही चुकीची आहे. आसक्ती जी आहे ती आपल्याला पंढरपूरच्या पांडुरंगापासून आपल्याला दूर घेऊन जाते. म्हणून जन्म मरणाची चुकवी जी वारी फेरी तोच खरा वारकरी. आपल्याला 84 लक्ष योनीतून मुक्त व्हायचंय आणि परत भगवंताच्या धामामध्ये जायचंय. आता ही कथा इथे सुरू होते. सगळ्यांचं लक्ष आहे. रुक्मिणीचा विवाह ठरला शिशुपालाकडे आणि त्यांचा जो बंधू आहे कोण? रुक्मी. काही घरामध्ये ना अशी लोक असतात एकट्याच चालतं, बाकीची लोक किती बोलले तरी काही चालत नाही. ती मग स्त्री असो किंवा पुरुष असो. मग ह्या घरामध्ये भीष्मक हा राजा होता. विदर्भ देशाचा हा जो राजा भीष्मक, तो राजा, त्याचं सगळं चालायचं. पण नाही, रुक्मीचं चालायचं, त्यांचा मोठा मुलगा. तर रुक्मीचं जेव्हा चालायचं त्यावेळेला कोणीही काही करू शकत नाही. आणि या रुक्मीने जबरदस्ती रुक्मिणीचं लग्न आपला मित्र शिशुपाल याच्याकडे ठरवलं. जबरदस्तीचं लग्न हे खूप खतरनाक असतं नाही. मला तिच्याकडे लग्न नाही करायचंय, पण जबरदस्तीने जर त्याच्याकडे लग्न करायचं मग पूर्ण आयुष्याचं वाट लागणार आहे. पुढे काय होणार आहे कोणी काय विचार करत नाही. म्हणून ह्या कथामधून आपण काय शिकून घ्यायला पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ह्या भीष्मकाची 5 मुलं, त्याच्यात ही रुक्मिणी 6वी. पहिल्याचं नाव रुक्मी, दुसऱ्याचं नाव रुक्मिरथ, तिसऱ्याचं नाव रुक्मबाहू, चौथ्याचं नाव रुक्मकेश, 5व्याचं नाव रुक्ममाली आणि 6वी रुक्मिणी. एक दिवस जेव्हा लग्न ठरलं जातं, एक दिवस नारद मुनी त्यांच्या महलामध्ये येतात. नारायण म्हणा, बघूया. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. नारद मुनी आल्यानंतर रुक्मिणीने वंदन केलं आणि नारद मुनीने पहिलं प्रथम कसं असते ना, काही काही गोष्टी हे भगवंत आपल्या भक्ताकडून करून आणतात. नारद मुनीला भरपूर लोक म्हणतात कळीचा नारद. नारद कळी नाही लावत, कळ गाठ्याने पाठी जातात, दोघांची जोडी काही लोक असतात असं पिन मारणार मागे येणार. समजा जर पॅचअप होते ना, पॅचअप, तर पॅचअप नाही करायचं, मजा कसं येणार? पॅचअप करायला की मजा येत नाही. थोडस तेल ओतायचं, तेल ओतलं की काय होते? मजा येते. नारद मुनी तसले नाही आहेत. नारद मुनी काय करतात? नारद मुनी येतात आणि पहिलं रुक्मिणीला भगवंतांना त्यांनी पाहिलं नव्हतं, भगवंताचं वर्णन करायला सुरुवात करतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर्कटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर. असं हे वर्णन ऐकता 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 रुक्मिणी भगवान श्री कृष्णाच्या त्या रूपामध्ये एवढी मग्न होत गेली, तिनं ठरवलं लग्न करायचं तर ते फक्त आणि फक्त श्रीकृष्णांकडेच. आपण पाहिले भगवंतांना? रुक्मिणीने पण पाहिलं नाही, आपण पण पाहिलं नाही, पण भगवंताचं गुण लीला वर्णन
हे सगळं ऐकल्यानंतर जर आपल्या मनामध्ये भगवंतापती प्रेम निर्माण होतंय आणि एकच निश्वास, भगवान श्री कृष्णा अतिरिक्त मला आणि कोणीही नको, बस फाइनल लॉक किया जाए, कृष्णा माझा नवरा. लव ॲट फर्स्ट साइट. रुक्मिणीने ठरवलं लग्न करायचं आहे तर कोणाकडे? कृष्णाकडे. आणि तेव्हापासून तिनं एक पत्र लिहिलं आणि ते पत्र, त्या पत्रामध्ये सगळं लिहिलं. काय माहितीये त्या पत्रामध्ये? म्हणजे इमॅजिन करा, हे जे प्रेम, वन साइड लव, हे रुक्मिणीच्या काळापासून सुरू आहे, आता नाही. आताच्या काळामध्ये कसं लव एट फर्स्ट साइट, तुझे देखा तो ये लव एट फर्स्ट साइट एंड डिवोर्स एट फर्स्ट फाइट. एक ही नजर में प्यार हो जाता है और पहले ही झगड़े में तलाक हो जाता है. ह्याला प्रेम नाही म्हणत. रुक्मिणीनं सगळं लिहिलं, तुम्ही इथे या विदर्भ देशामध्ये ह्या महिलामध्ये मी असणार आहे, या रस्त्यातून या, मी इथे असणार आहे, सगळं इन डिटेल. कसं एक समजा एका मुलीने जर एका तू खयच्या गाडयेन येवचो, तू खयच्या रस्त्यान येवचो, हे सगळं लिहून दिलं. रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, ह्या मार्गाने तुम्ही या आणि माझं अपहरण करून घेऊन जा. आता ब्राह्मण, त्या ब्राह्मणाने सगळं जसं होतं तसं पत्र बंद केलं आणि ते द्वारकेला यायला नाही. द्वारका आणि विदर्भ हजारो मैलांचा प्रवास आहे. एक मैल म्हणजे किती माहितीये का? 1.6034 किलोमीटर. असे 1000 मैल म्हणजे काय? 1609 किलोमीटर. ते चालत ब्राह्मण गेले आणि ब्राह्मण जसे द्वारकेमध्ये आपण 1609 किलोमीटर पर्यंत थांबणार नाही, तो जाणार आणि पोचणार. आपण एका क्षणात त्या ब्राह्मणाला 1609 किलोमीटर पार करून द्वारकेला आणायचे. आणि आला पण ब्राह्मण द्वारकेला येऊन पोचला. गोप ब्राह्मण प्रतिपालक असे भगवान श्रीकृष्णाला म्हटलं जातं. जेव्हा त्यांना कळलं की ब्राह्मण आलाय, तो विदर्भ देशातून, त्यावेळेला भगवंत धावून येतात, त्या ब्राह्मणाला आतमध्ये घेऊन जातात. आणि तिथे गेल्यानंतर ब्राह्मणांची सेवा कशी केली पाहिजे हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. पहिलं म्हणजे त्या ब्राह्मणाला बसायला दिलं, त्या ब्राह्मणाचे चरण स्पर्श करून त्यांचे चरण धुळी ते सगळं साफ केली आणि त्यांचं चरणामृत त्यांनी प्राशन केलं आणि सगळ्या राण्यांवर असं शिडकावलं. आपल्या घरामध्ये जर असा कोण अतिथी येतोय ना, तर अतिथीचं स्वागत आपण कसं केलं पाहिजे? अतिथी देवो भव म्हणतो. पूर्वी आपण म्हणायचं ना, अजूनही म्हणतो अतिथी देवो भव. ऐन वेळी दुपारच्या जर एखादा पाहुणा आपल्या घरात येतोय, बेल वाजली, दुपारची वेळ ही कसली असते? जेवणाची असते, बरोबर. आणि जो बाहेरून आलेला तो कसा असणार? भुकेला असणार. आणि भुकेला असल्या कारणामुळे त्याची काहीतरी इच्छा असेल, बेल वाजल्यानंतर काहीतरी पोटाला मिळणार. काही जर आपण पुणेरी जर जाताना, पुण्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जर बेल वाजवली, दार उघडलं, ते आतमध्ये गेलात, इच्छा आहे हा विचारणार, जेवणार का? बरं वाटणार ना? काही असो बा, नंतर ते जेवणार का? हे पुण्यामध्ये असं नाही. पुण्यामध्ये म्हणतात जेवण आला तर तसा. हे ऐकल्यानंतर पोट भरलं. जेवण आलाच कसं म्हणजे हे ऐकल्यानंतर आणि काय पाहिजे बाबा, काय म्हणून भूक लागली की मेली, काय म्हणून जेवणार? त्याच्याही पुढे मागे मी पाल्यात सुद्धा सांगितलं, आपण जेवण जे वाढतो ना, त्या जेवणाची सुद्धा एक पद्धत आहे. त्या ताटामध्ये पहिलं मीठ यायला पाहिजे.
काही लोक पहिला भात वाढतात. भात हा श्राद्धाला किंवा 12व्या दिवशी वाढतात पहिला. आपण श्राद्ध नाही करत, अतिथीचं स्वागत करतोय. अतिथीचं स्वागत जर आपल्याला करायचंय, पहिली मीठ, नंतर भाजी, त्याची सुद्धा जागा सांगितली, इथे इथे असे, नंतर गोडस, मग शेवटी भात आणि त्याच्यावर मग आमटी. हे सगळं झाल्यानंतर समजा तुम्ही म्हणता ना पोटभर जेवा, हे आपल्याकडून यायला पाहिजे, पोटभर जेवा. पण ते न बोलता असं वाढायचं, एक आपली सुद्धा पद्धत आहे वाढायची. आपण कसं वाढतो असं वाढायला पाहिजे, असं नाही आहे म्हणून असं वाढता का म्हणजे, तर दुश्मनाला वाढतात. आणि मीठ सुद्धा उजव्या बाजूला वाढायचं नाही, डाव्या बाजूला वाढायचं. कारण उजव्या बाजूला दुश्मनाला, शत्रूला वाढतात. शत्रू आला म्हणून मुद्दाम बाजू वाढू नका. तू माझा शत्रू म्हणा, तुला उजव्या बाजूला वाटतंय. शत्रू जरी आपल्या घरी आला तर त्याला सुद्धा अतिथी देवो भव, आणि वाढताना सुद्धा आपली पद्धत आहे. आणि म्हणायची सुद्धा सावकाश जेवा. आपण कधी म्हटलंय जेव्हा आपण येतो ना कोणाला वाटलेलं आहे, सावकाश जेवा, पोटभर जेवा, आणि पाहिजे तेवढं जेवा, मागा परत. कसं वाटते जेवणाऱ्याला सुद्धा? बरं वाटते की नाही? जर आपण घेतो घे गिळ, ही पद्धत वेगळी आहे. घे गिळ असं म्हटलं काय होणार आहे? जो आलाय जेवायला, बाबा मी कशासाठी आलोय आणि होतंय काय ते. म्हणून तिथे काय ना, जर पाहुणा येतोय तर त्या पाहुण्याला पहिलं म्हणजे काय, पाणी देणं. दुसरं घरात बसायला सांगणं. तिसरं गोड किंवा काहीतरी खायला देणं. काहीच नसेल ना घरामध्ये, चांगले शब्द द्या, पोट भरणार. चांगले तरी शब्द द्या, जेणेकरून त्याचं ऐकून तरी पोट भरणार. बाबा तो सांगता ना घरात काय ना, तिथले तो सांगता माई मोगान सांगता, ऐकल्यानंतर बरं वाटलं पाहिजे. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा मी त्याच्या घरी जाणार त्यावेळेला मला हवंसं वाटायला पाहिजे ना. इव्हन तुम्ही इथे जे देवळामध्ये येताय, पहिल्याच जर लाईन मध्ये जर तुम्हाला वाढत गेलं असं, जे प्रभूजी माताजी भरपूर खाया, खा तुम्ही भरपूर असं माताजी खा तुम्ही, नेक्स्ट टाइम कोण येणार नाही. म्हणजे काय रे, ते इस्कॉन मध्ये भरपूर वाटतात मरे आणि पोटाने वाचत ते गिरे बरं पाहिजे. म्हणून पाहिजे तेवढं घेणं आणि पाहिजे तेवढं वाढणं ही आपली संस्कृती आहे. आणि ही धान्य जे आहे ते खूप महत्वाचे. आता ब्राह्मण आल्यानंतर भगवंतानी विचारलं, संतुष्ट आहेस ना तू? हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. राधानाथ स्वामी महाराज ज्या वेळेला भारतामध्ये येतात, इस्कॉन चौपाटीमध्ये ज्या वेळेला जातात ना, त्यावेळेला महाराजांचा एकच प्रश्न असतो. जे सिनियर डिवोटी असताना, भक्त खुश आहेत का? ओनली वन क्वेश्चन, भक्त खुश आहेत का? आता हो म्हटलं किंवा नाही म्हटलं, नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम, हो म्हटलं आणि कोणी येऊन सांगितलं महाराज समथिंग इज दिस, हा प्रॉब्लेम आहे, बरोबर. मी प्रश्न काय विचारलेला, भक्त खुश आहेत का? मग हे जे कंप्लेंट, हे बाकीच्या गोष्टी पहिलंच सॉर्ट आउट करा ना. ह्या गोष्टी पहिलंच सॉर्ट आउट करणं खूप गरजेचे आहे. महाराजांपर्यंत आणि भगवंतांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं नाहीये. म्हणून इथे ब्राह्मणाला पहिला प्रश्न विचारला, तू संतुष्ट आहेस का? ब्राह्मणांचं म्हणजे कसं असतं माहितीये का, आजचे ब्राह्मण नाही आहे. आम्हाला 12वी मध्ये एक पाठ आहे प्रायश्चित्त. तो ब्राह्मण जो आहे तो म्हणतो काय, कमीत कमी सामानामध्ये ना सगळं पूजापाठ मी करणार. कमीत कमी सामान म्हणजे काय माहिती काय, एक मन चावल, 10 मन गेहूं, 1 मन चना, 1 मन म्हणजे किती माहितीये का, 1 मन म्हणजे 15 किलो.
हा बस 15 किलो. आणि 10 मण म्हणजे 150 किलो. एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगतो 21 दिन का पाठ करो और 5 ब्राह्मणों का भोजन मैं अकेला खाऊंगा. आणि काय नाही, थोडक्यात पूजा पाठ करणं. ह्या ब्राह्मणांची गोष्ट नाही. ब्राह्मण म्हणजे काय, या हातातून समजा आलं, या हातातून गेलं तरी त्याला दुःख होत नाही. दैवाने जे आपल्याला मिळालं आणि दैवाने जर आपल्याला ते ठेवलं आणि दैवाने जर आपल्याकडून ते सगळं काढून घेऊन गेला तरी सुद्धा ब्राह्मण हा संतुष्ट असतो. म्हणून म्हटलं जातं, भगवंताने जर आपल्याला दिलं, आपल्याकडे राहिलं, आपण ते सांभाळून ठेवलं आणि भगवंताच्या इच्छेने ते गेलं तर गेलं म्हणूनही रडायचं नाही आणि आलं म्हणूनही आनंद व्यक्त करायचा नाही, संतुष्ट राहायचं. ही ब्राह्मणाचा धर्म आहे. म्हणून हे सगळं झाल्यानंतर ब्राह्मण सगळं सांगतो. पत्रामध्ये रुक्मिणीने काय 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 सांगितलं. लगेच ब्राह्मण यांची वाचा ऐकल्यानंतर श्रीकृष्ण आपल्या सारथ्याला सांगतात, रथ काढ आणि आपण कुठे चाललोय, विदर्भाला चाललोय. काय करायला, रुक्मिणीला पळवायचंय. आता रुक्मिणीला पळवायचं म्हटल्याबरोबर ही जी गोष्ट आहे ना ती द्वारकेमध्ये पसरते आणि ही गोष्ट बलरामच्या कानावर पडते. म्हणतात कान्हा हा जाणार तिथे काय ना काहीतरी गोंधळ करणारच. किती कॉन्फिडन्स आहे. भगवान कृष्ण काहीतरी गोंधळ करणार हा कॉन्फिडन्स बलरामजीला आहे. म्हणून ते आपले सेना घेऊन जातात मागे मागे भगवान श्रीकृष्णाच्या मदतीला. तिथे गेल्यानंतर ते जे शिशुपालाचे जे वडील आहेत दामघोष, ते बघतात की भगवंत सुद्धा आलेले आहेत शिशुपाल आणि रुक्मिणीच्या लग्नाला. तिथे काय चाललंय, शिशुपाल आणि रुक्मिणीच्या लग्नाची तयारी. मंडप सजला गेलाय ना, नवरी आपल्या घरी, वर तिथे आहे ना. आणि दामघोष हे भगवान श्रीकृष्णाकडे बघतात. भगवान श्रीकृष्ण काहीतरी करणारच म्हणून ते सतर्क झाले, अलर्ट ना. तसं अलर्ट बटन दाबलं ना, अलर्ट, सारे सैनिक अलर्ट हो जाओ, कुछ तो होने वाला है. जिथे जिथे भगवंत जातात ना ते काय ना काय करतातच. इथे रुक्मिणी आपल्या महलात भगवान श्रीकृष्णाची वाट बघते. कसं मुहूर्त जसा घडी जवळ येत जाते, जवळ येत जाते, काय म्हणतात त्याला, एन्झायटी नवऱ्याची नवरीची है ना, धाडधूड धाडधूड धाकधूक धाकधूक होते. आता हार घालणार, आता मंगलाष्टक होणार, आता शुभमंगल सावधान असं म्हटल्याबरोबर झाले बाबा एकदाची सुट्टी. रुक्मिणी वाट बघते कधी भगवंत येणार आणि मला पळवून घेऊन जाणार. भगवंत येत नाही. आपण सुद्धा बोलतो ना, महामंत्र घेतो, भगवंताचं नाव घेतो, केन्ना तरी येत नाही. मला ते टेस्ट केन्ना भगवंत येतो. रुक्मिणीने अजूनही भगवंताला पाहिलेलं नाहीये आणि ती जाते दुर्गेच्या मंदिरामध्ये. दुर्गा ही भगवंताची भक्त आहे आणि ह्या पूर्ण प्रकृतीला ती सांभाळते. म्हणून तिची विनवणी करण्यासाठी की तुमच्या मालकाला लवकर सांगा की मला घेऊन जा, म्हणून ती दुर्गेकडे जाते. आणि दुर्गेकडे गेल्यानंतर किती लोकांना माहिती आहे दुर्गेची आपण जी आरती म्हणतो, दुर्गे दुर्गड भारी तुझविण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. पुढे काय, अशी दुर्गेची आरती म्हणताय तुम्ही दुर्गेसमोर एवढ्या हळू. दुर्गे तू ऐकून येता. वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. म्हणजे काय,
ते विचारतात ना. वारी 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 जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. हा आमका काय दिसतात ना, संकटातून देवी आपल्याला वाचवणार नाही. वारी वारी जन्म मरणाचे वारी. ह्या ज्या जन्म मरणाच्या चक्रातून आपल्याला आपलं जे मन आहे ते भगवंताच्या चरणाकडे ठेवण्यासाठी ही दुर्गा देवी आपल्याला मदत करते. वारी वारी जन्म मरणाचे वारी. आपण तिथे जाण्यासाठी दुर्गेच्या पायाकडे विनवणी करतो. हारी पडलो आता संकट निवारी. मला ह्या जगामध्ये एवढे त्रास आहेत, एवढे कष्ट आहेत, एवढे संकट आहेत की माझं चित्त, माझं मन हे भगवंताच्या पायाकडे जात नाही. त्या संकटापासून मला तू मुक्त कर. म्हणजे वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. रुक्मिणी दुर्गेला सांगतात की मला या जन्म मृत्यूच्या चक्रातून केवळ तुझा मालिक मला सोडू शकतो आणि त्याच्यातून मला पळवण्यासाठी मी तुमची विनवणी करते, जेणेकरून भगवंत येणार आणि मला घेऊन परत जाणार. म्हणून परत 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 विनवण्या केल्यानंतर आपणही परत 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 विनवण्या करत राहायला पाहिजे. भगवंता कधी रे तुम्हाला दर्शन देणार, कधी रे तुझ्या नावाची गोडी मला लागणार, अमृताची गोडी. कधी ऐकले? देव भावाचा भुकेला. देवाला ना केळी नको, देवाला संत्र नको, देवाला तुम्ही आणलेली अशी फळं पाहिजे. हा त्याच्यानं प्रभूजी याच फळांकडून गेले म्हटलं तुम्ही. आम्ही काय म्हणायला जातो आणि समोरचा भक्त वेगळ्या अर्थाने घेतला गेला. नाही, भरपूर फळं घेऊन या. भगवंत काय सांगतात आहे, ही तुम्ही फळं आणली तर कुठल्या भावाने तुम्ही भगवंतांना देताय? भगवंत भावग्राही जनार्दन आहे. रुक्मिणीने एवढी प्रार्थना केल्यानंतर भगवंत येतात. हे दूर रुक्मिणीला दिसले आणि रुक्मिणी वरून खाली येत असताना आखोई आखो में इशारा. रुक्मिणीने भगवंतांना बघितलं, भगवंताने रुक्मिणीला बघितलं. रुक्मिणी येईपर्यंत रुक्मिणीला उचललं, त्या रथामध्ये घातला आणि भगवंत गेले द्वारकेला. काय झालं काहीच कळलं नाही. आणि त्याच्या मागे शिशुपाल, जामघोष हे सगळे मागे लागले. एवढे मागे लागले, एवढे मागे लागले. पुढे जाता 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 भगवंताला कळले पाठलाग करतात म्हणून सगळ्यांना मारत गेले. शिशुपालाला सुद्धा हरवलं. तिकडचे सगळे पळून गेले, दामघोष सगळे सगळे पळून गेले. आणि शेवटी रुक्मी राहिला. रुक्मीला गर्व, माझ्या बहिणी म्हणता कसं घेऊन जायला देणार नाही तुला. तरी पण भगवंत ते असा पकडला त्याच्या केसाला, किरे रे असं म्हणून शेवटी रुक्मिणीने म्हटलं काही झालं तरी मेहुणा तुमचा तो, सोडा त्याला, मारू नका, सोडा त्याला. सोडणार कसा? काहीतरी करावं लागणार ना. म्हणून भगवंताने आपली तलवार काढली आणि आपण कोकणी म्हणून खापवलं. इकडचे तिकडचे, इकडचे तिकडचे सगळे केस कापले, असे मध्ये मध्ये खापा घातली. एवढंही नाही, मिशी अर्धी. अपमान हा क्षत्रियसाठी मृत्यू असतो. एक वेळ ते म्हणतात काय, युद्ध करता करता मेलेलं बरं, नाही ते सगळ्यांसमोर असा चेहरा असा काय म्हणून घेऊन जाणार, अर्धी मिशी खापा घातलेली काय म्हणून घेऊन जाणार. सोडलं त्याला, गायवाई करायला लागला प्राणाची आणि घेऊन गेले. मागे बलरामजी सगळ्यांकडे युद्ध करत गेले आणि त्यांना द्वारकेला ते आले. आता द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवंतानी रुक्मिणीचं पूर्ण असं स्वागत केलं. नवीन नवरीचं स्वागत करणं हे तेवढंच महत्वाचं आहे.
आपण जशी ती नवरी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, जशी ती मुलगी आहे तिला तिच्या स्वभावात सकट स्वीकार करणं हे त्या नवऱ्याच्या घरच्यांची जबाबदारी आहे. का? कारण आपण स्वतःला लगेच बदलू शकत नाही, तर समोरची जी मुलगी आली आहे त्याला तिच्याकडून एवढ्या का म्हणून अपेक्षा, एवढ्या अपेक्षा, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असंच तसंच. रीतिरिवाज आपल्याला भगवंताच्या जवळ आणायला पाहिजे, ना की त्याच्यामध्ये असं खंडन खंडन खंडन. त्या खंडनामध्ये आपलं रिलेशनशिप सुद्धा दूर होत गेलं. मग तो आपल्याला देवाची पूजा सुद्धा नकोशी वाटते. आता रुक्मिणी आली. रुक्मिणी केवळ रुक्मिणीला असं मोठं असं महाल नाही, 16,108 महाल भगवंताने प्रत्येक राणीला दिला. आणि त्याच्यासाठी त्याने EMI नाही केलेलं. आमचे घर EMI चे महिन्याच्या महिन्या इथले होता असं भगवंतानी नाही केलं. प्रत्येकाला स्वतंत्र पाहिजे तसा महाल. तुम्हाला पाहिजे का? कोणाला नको असा महल? पण आपण जर महलात गेलो आणि भगवंताला विसरलो ना, खतम, फिनिश. आपण काय मागायला पाहिजे भगवंताकडे? आता रुक्मिणी आली. रुक्मिणीचं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं गेलं. काही दिवसानंतर भगवान श्रीकृष्णाला भेटायला राधाराणी येते. तोवर भगवंताचं आणि राधाराणीचं लग्न झालेलं नव्हतं. तोवर राधाराणी ही भगवान श्रीकृष्णाची गर्लफ्रेंडच होती. रुक्मिणी स्वतः राधाराणीच्या हाताला पकडते आणि भगवंताच्या बाजूला आणून बसवते. बोल बाई. खूप वेळ गेला. रुक्मिणीला वाटलं काय की आता जाणार, आता जाणार, आता जाणार. जातच नाही. विदर्भाच्या या राणीला आला राग. कुठल्या बाईला आपला नवरा एका गर्लफ्रेंड कडे बसलेला आवडेल? राग आला. भगवान श्रीकृष्णाला न सांगता निघून गेली. पुढे जाणार, पुढे जाणार. माझे माहेर पंढरी नाही आहे. पंढरी नाही आहे रुक्मिणीचं माहेर. तर ती गेली विदर्भाकडे. जाता 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 तिथे धिंडीरवन आलं. तर धिंडीरवनामध्ये गेल्यानंतर मध्येच तिला आठवण आली, मी चूक केली. कधी ना तडकाफडकी निर्णय घेऊ नये म्हणे. तडकाफडकी म्हणजे माहितीये? चल या बस सोड, काय ते तडकाफडकी निर्णय घेणं खतरनाक आहे. तडकाफडकी कधी निर्णय घेऊ नये. रुक्मिणीने तडकाफडकी निर्णय घेतला. वाटेवर जात असताना तिला आठवण आली, अरे मी चूक केली, मी असं करता कामा नाही होतं, करायला नको होतं. पण तिथे बसली आणि परत तपश्चर्या करायला लागली. कोणासाठी? भगवान श्रीकृष्णाला परत प्राप्त करून घेण्यासाठी. खूप वेळ राधाराणीकडे बोलल्यानंतर राधाराणी म्हणाली, मी इथे राहून काय करणार, मी चालले वृंदावनला. आता वृंदावनला राधाराणी गेल्यानंतर ते शोधतात रुक्मिणी कुठे. राधाराणी गेल्यानंतर आठवण येते रुक्मिणी कुठे. मग रुक्मिणी कुठे म्हटल्याबरोबर सरड्याची असं काय म्हटलं जातं, सरड्याची जी झेप आहे ती कुंपणापर्यंतच असते. जाऊन जाऊन जाणार कुठे, माहेरी जाणार. म्हणून भगवंत शोधत 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 त्या धिंडीरवनामध्ये येतात. आता धिंडीरवनामध्ये येत असताना त्यांना आठवण झाली, माझा एक कोण भक्त आहे, त्या भक्ताला मला भेटायचंय. आणि तो भक्त म्हणजे पुंडलिक. आता हा पुंडलिक कोण होता? पुंडलिक मागच्या जन्मामध्ये मुचुकुंद होता. मुचुकुंद ज्या वेळेला देवता आणि असुर यांचं युद्ध करत होते, त्यांची मदत करण्यासाठी म्हणून तो राजा गेलेला. आणि लाखो करोडो वर्षानंतर देवता विजयी झाले. आणि विजयी झाल्यानंतर देवतांनी त्याला विचारलं, काय वर पाहिजे? तो म्हणाला, मला झोपायचं, मी एवढंच मला मदत केली, मी थकलोय, मला
झोपायचं. अशीच मी एक प्रार्थना केलेली बुधवारी वाटतं भगवंताकडे. भरपूर असा टायर्ड झालेलो, भगवंताकडे मागितलेलं, भगवंता माझ्या सुट्टी आणलेलं बरे जाऊ असे बरे तरी जातले. मी मोबाईल डेटा ऑन केला आणि धाडकन मेसेज आली, उत्सव की तयारी सुरू की जाए. गव्हर्नमेंटने सुट्टी जाहीर केली. भगवंत सुद्धा काही काही गोष्टी गव्हर्नमेंट थ्रू सुद्धा सँक्शन करतात. आणि पावसाने केलं काय नाही, पाऊस नाही, आला 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 पाऊस, काही नाही, आला गेला आला गेला. आता इथे मुचुकुंद हे म्हणाले मला झोपी जायचे, तथास्तु म्हटलं. पण त्याच्या अगोदर कंडिशन, कोणी जरी मला इथे आला आणि मला असं उठवलं तर उठल्याबरोबर डोळे उघडता क्षणी तो भस्म व्हायला पाहिजे. म्हणून भगवंत त्रिकाल ज्ञानी आहे. कोण कुठे आहे, काय करतोय लक्षात घ्या. भगवंतांना सगळं माहिती आहे. आता मुचुकुंद ह्या त्या गुफेत होता, हे भगवंतांना कसं कळलं? कारण ते भगवंत आहे. इथे बसल्या बसल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललंय हे भगवंतांना माहिती. केंना सोपवलं, केंना जातले, थोडंसंच बाकी आहे. नंतर म्हणा तुमच्या मनातली भावना मला समजू शकते. थोडस बाकी. मुचुकुंद झोपी गेला. भगवंत त्या गुहेमध्ये आले आणि त्यांच्या मागे ना कालयवन लागला होता. कालयवन हा भगवंताला मारण्यासाठी मागे धावत होता धावत होता धावत होता धावता धावता भगवंत त्या गुहेमध्ये आले. आणि तिथे त्यांनी पाहिलं की हा जो मुचुकुंद आहे जो झोपलेला आहे, त्यांनी आपली शॉल काढली आणि त्याच्यावर घातली. आणि तिथे शॉल घातल्यानंतर तिथे जाऊन असे कटेवर हात ठेवून उभे राहिले. काहींना सवय असते ना, समजा कोणाची भांडण करायचं असेल ना, असं काहीतरी करून जाणार आणि मजा बघूया आता काय होते ते बघूया, मज्जा, आता मज्जा येतली. पण असं म्हटल्याबरोबर प्रकाश पहिला होता, अंधुक झालं आणि कालयवन त्या गुहेमध्ये आला आणि मला कृष्णा कुठे आहेस तू? त्याने बघितलं हा झोपलाय, त्याला माहिती नाही कोण झोपलाय, त्याच्यावर ती शॉल आहे. त्याने पाहिलं होतं ना भगवंतानी तीच शॉल घातलेली, हाच तो कृष्ण म्हणून गेला आणि लाथ मारलाय. उठ म्हटल्याबरोबर तो उठला आणि डोळे उघडता क्षणी काय झालं? मुचुकुंदाने डोळे उघडता क्षणी कालयवन भस्म. आता त्याला माहिती पण नाही काय झालं. असंही काही गोष्टी होतात ना, झोपेमध्ये असताना आपण कोणाकोणाच्या कानाखाली एक एकदा वाजवले असेल, कोणा मारलेलं असेल, मग जागा झाल्यानंतर कळतो मी काय केलंय का. हो भरपूर काय केलंय. झोपेत आपण कोणाकोणाच्या कानाखाली मारलेलं आहे आपल्याला माहिती नसतं. आता हा मुचुकुंद सगळं ते सगळं झाल्यानंतर भगवंत परत समोर येतात. जय शशिनिताय भगवंत समोर येतात आणि भगवंतांना पाहिल्यानंतर जस्ट इमॅजिन करा, त्याच्या जी अशी हातावरचे जितके जे रोमटे खडे होते आणि भगवंताला साष्टांग दंडवत घालतात. माझे आराध्य दैवत इथे आले आणि मला दर्शन देतात हे, एवढा त्यांना आनंद झाला. आणि भगवंत मुचुकुंदाला काय करतात? विचारतात काय पाहिजे. त्याला विचारतात काय पाहिजे. आता मुचुकुंदाचं जे उत्तर आहे ते खरंच असं कान देऊन आहे का? मुचुकुंद काय म्हणतो माहितीये? लाखो करोडो असे संत कितीतरी वर्ष तपश्चर्या करतात आणि तेव्हा तुमच्या नखाचं, पायाच्या नखाचं दर्शन होतं. मी तर ते झोपलो होतो, तिथे तुम्ही येताय आणि साक्षात मला दर्शन देताय. उठल्याबरोबर तुमचं दर्शन आणि काय वर पाहिजे मला? तुमचं दर्शन एवढंच माझ्यासाठी खूप मोठे आहे. तुम्हाला जर मला द्यायचंच आहे तर तुम्ही काय करा, एवढे सगळे जे पापी आहेत ना त्या पाप्यांचा उद्धार करा. ते म्हणतात हो
मी त्या पाप्यांचा उद्धार करण्यासाठी कलियुगामध्ये येणार आहे विठ्ठलाच्या रूपामध्ये, आणि तू पुंडलिकाच्या रूपामध्ये येणार आहे. आणि दिंडीरवांमध्ये जाता जाता त्यांना ती आठवण आली आणि मुचुकुंदाचा त्यांनी उद्धार केला. आता ही जी रुक्मिणी दिंडीरवानामध्ये राहिली होती, येता येता पांडुरंगाला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला आठवण झाली की पुंडलिकाला परत मला दर्शन द्यायचे, म्हणून ते जातात. आणि तिथे गेल्यानंतर ते काय बघतात, त्यांच्या दोन्ही मांड्यावर आई आणि वडील होते, त्यांची ते सेवा करत होते. चाहूल लागते की भगवंत आलेले आहेत दर्शन देण्यासाठी. ज्या वेळेला त्यांना कळतं की हे आई वडिलांची सेवा करतोय, आई वडीलच्या पेक्षाही पुढे म्हटलं आहे, हे जे आई वडील आहे ते वैष्णव होते, ते केवळ आई वडील नव्हते. ती आई वडिलांची सेवा म्हणून तो करत नव्हता, आई वडिलांच्याही पुढची गोष्ट म्हणजे काय, वैष्णव होते. अशा या वैष्णवांची सेवा पुंडलिक करत होता. आता हे भगवंत तिथे आले, त्यांना दर्शन द्यायचंय पण हे वळू शकत नाही, म्हणून ते काय करतात, बाजूला पडलेली वीट आहे ना ती काढून फेकून देतात. आता हे वीट म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, भगवंताकडे जर आपल्याला जायचंय तर या भौतिक जगताची आपल्याला वीट यायला पाहिजे, कळते, वीट यायला पाहिजे. वीट येता मका अशी वीट आपल्याला या भौतिक जगताची यायला पाहिजे, तर आपण भगवंताकडे जाऊ शकतो. आणि ही जी वीट भगवंताला फेकून दिलेली ती वीट म्हणजे इंद्र होता. त्या इंद्राला वृत्रासुराने शाप दिलेला, तू वीट होऊन जाशील. त्यावेळेला त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली, तुम्हाला भगवंत मला माझा उद्धार करा. त्यावेळेला भगवंत म्हणतात काय, कलियुगामध्ये तू वीट होऊन जो येणार आहेस त्याच्यावर मी उभा राहणार. आणि त्याच्याही पुढचं इथे भगवंताला इंद्र काय म्हणतो की मला तुम्ही मुक्त करू नका, वीट म्हणून पायाखालीच ठेवा. का, जर मी तुमचे पाय सोडून परत गेलो ना तर वैष्णव अपराध करत राहणार, नको नको त्या भानगडी करत राहणार, नको नको त्या गोष्टी करतच राहणार. म्हणून त्यांनी काय सांगितलं की मला तुमच्या पायाकडे ठेवा. आता पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी पांडुरंग आले. पांडुरंग त्या विटेवर उभे आहेत आणि पुंडलिकाला म्हणतात, तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालोय, माग काय मागायचे. म्हणून ते म्हणतात काय की जेव्हा जेव्हा वारकरी या आषाढी एकादशीला वा कधी असो तुमचं दर्शन तुम्ही 24/7 हे द्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही जर बघितलं पंढरपूरचं जे पांडुरंगाचं दर्शन आहे खुलत असतं, कधी बंद करत नाहीत ते, थोड्या वेळात बंद करणार, हे करणार. आपल्याला 10 तास सुद्धा लागतात दर्शन घेण्यासाठी. कोणी घेतलंय पांडुरंगाचं दर्शन 10 तास, 8 तास, 9 तास, एवढा वेळ थांबून आपण दर्शन घेतो. त्यातही मनामध्ये भरपूर काय असते, कोण मध्ये घुसतो, कोण मध्येच काहीतरी म्हणतात, कोण मध्येच काहीतरी करत असतो. हे सगळं करत असताना ज्या वेळेला ती एक वेळ येते आणि आपण भगवंताच्या पायाकडे भगवंताचं केवळ मुखदर्शन न घेता पूर्ण दर्शन घेतो, आपलं डोकं असं खाली ठेवतो आणि जेव्हा आपण बाहेर निघतो ना तो 10 तास होता तो असाच गेला. काय काय झालेलं होतं ते सगळं आपण विसरून गेलो. का, एकच इच्छा होती का, पांडुरंगाचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे. आणि या पांडुरंगाचं आपल्याला दर्शन झालं की सगळं जे काय होतं नव्हतं गेलं 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 आता, आणि ते नाही घेऊन बसायचं. पांडुरंगाचं दर्शन हे 24 तास असायला पाहिजे. म्हणून पांडुरंग एकटे आहेत आणि रुक्मिणी खूप दूर आहे, त्यांच्या जवळ नाही आहे, रुक्मिणी खूप दूर आहे. ते म्हणते तू सुखी राहा, मी इथे. भगवंत म्हणतात की जेवढे भक्त इथे माझ्या दर्शनाला येणार त्यांना मी जाऊ द्यायला नाही, त्यांना मी दर्शन देऊनच घरी पाठवणार. म्हणून इथे शेवटी असं म्हटलं जातं की
हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. भगवंताकडे आपण काय मागायला पाहिजे? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. आपलं पूर्ण लक्ष जे आहे ना या भौतिक जगतामध्ये, आता आपण देवळामध्ये एंटर झालो म्हणजे कट ऑफ व्हायला पाहिजे. आहे सगळ्या गोष्टी, बाहेर गेल्यानंतर आपल्याला टेन्शन हे हजार असणार आहे, पण आतमध्ये आल्यानंतर ती घेऊन कशाला बसायला पाहिजे? काय होणार आहे घेऊन बसलं म्हणून? एनिवे बाहेर जाऊन घेऊनच बसणार आहोत, आणि ते घेऊन बसून आपण आपल्या देवाकडे लक्ष नाही देऊ शकत. पण इथे पूर्ण आपण लक्ष भगवंताकडे जर दिलं आणि भगवंताची पूर्ण ताकद आपल्यामध्ये आली आणि इथून आपण बाहेर निघाल्यानंतर त्या ताकदीने, त्या शक्तीने येणारी जी संकट आहेत त्याला तोंड देण्यासाठी आपल्याकडे ताकद असते. त्याच्यासाठी आपल्याला इथे पूर्ण सगळं खाली करून यायचं. मनामध्ये भरपूर आहे, पण सगळं खाली करून भगवंताकडे यायचं. भगवंताला सांगायला पाहिजे की मला आणि काही नको, तुमची भक्ती द्या बस. या भक्तीला मिळवण्यासाठी कितीतरी भक्त इथे आले आणि ती भक्ती परत माझ्या हातून जाता कामा नये. भगवंताचं दर्शन, भगवंताच्या भक्तांची सेवा हेच माझा उद्देश आहे. सदा माझ्या डोळ्यात जळो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. सदा माझ्या डोळ्या म्हणजे माझ्या डोळ्यासमोर केवळ भगवंताचं रूप, केवळ भगवंताचं नाव माझ्या मुखामध्ये यायला पाहिजे. आपोआप या सगळ्या गोष्टी आहेत ना हळूहळू 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 निघून जाणार. तुम्हाला कळणार पण आहे. इट्स अ मॅजिक, चमत्कार आहे हा. आपला फक्त विश्वास असायला पाहिजे. आपण परत 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 भक्ताच्या संघामध्ये यायला पाहिजे. भक्ताचा संघ हा तेवढाच किमतीचा आहे. Each and every devotee is a diamond. काय ते डायमंड म्हणजे काय? तो हिरा. इथे बसलेले प्रत्येक भक्त जो आहे तो हिरा आहे. आणि त्या हिऱ्याला जर आपल्याला, आणि तुम्ही कोण आहे? हिरकणी. प्रत्येक हिऱ्याला आपल्याला जपायचंय, त्याला सांभाळून ठेवायचंय. त्यांच्या इच्छा, त्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्यांना समजून घेऊन त्यांना भक्तीमध्ये आपण कसं टिकवू शकतो, हा आपला कर्तव्य आहे, हे आपलं धर्म आहे. तरच नेक्स्ट टाइम भक्त इथे यायला वाट बघतात की मला कधी एकदा भगवंताच्या मंदिरामध्ये मी येणार आणि भगवंताच्या भक्तांना मी भेटणार. आणि भगवंताचे भक्त ते सुंदर पद्धतीने जर आपल्याला स्वागत करतील, सुंदर पद्धतीने आपल्याला प्रसाद ग्रहण करतील, चांगल्या पद्धतीने आपण बसू शकतो, ऐकू शकतो, तर भक्ती ही संकटामध्ये असताना सुद्धा सहज आणि सोपी होऊन जाते. तुम्ही एवढा वेळ काढून इथे आलात. ह्या विठ्ठल नावाच्या आषाढी एकादशीला तुम्ही एवढं श्रवण केलं म्हणून तुम्हा सर्वांचं मी ऋणी आहे. धन्यवाद. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रीला प्रभुपाद की जय. सगळ्यांना आषाढी एकादशीची कथा समजली? तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता. जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो ना तेव्हा आपल्यातला जो आनंद आहे तो दुसऱ्यांना आपण शेअर केला पाहिजे. आणि जेव्हा आपला आनंद दुसऱ्यांना शेअर केलो तो कमी होत नाही, उलट जास्त वाढला जातो. ठीक आहे. हरे कृष्ण.